नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आज आहे 3 एप्रिल 2023। आजपासूनचा खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे, कारण की राज्यामध्ये आता आज 3 एप्रिलपासून राज्यात सर्व शेतकऱ्याची हळद काढणी चालू आहे, कांदा काढणी चालू आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना एक सतर्क म्हणून अंदाज देत आहे, एक अधिसूचना म्हणून अंदाज देत आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 7 तारखेच्या आत तुमची हळद असेल, कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, एखादे कडबा असेल, ते गोळा करून ठेवा। कारण की 7 ते 12 7, 8, 9, 10, 11, 12 दरम्यान 7 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घेण्यात यावा। आणि सांगायचं झालं तर राज्यामध्ये पूर्व विदर्भ आपण एक भागावरून वळू। पूर्व विदर्भामध्ये 7 तारखेपासून तर 12च्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। आणि विशेष पश्चिम विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। आणि शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे, म्हणून पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 7 तारखेच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवावा। आणि 7 तारखेच्या अगोदर तुमची हळद देखील झाकून ठेवावी, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज देखील मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घ्यावा। मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचा गहू कांदा काढणी चालू आहे, म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यावा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर कोकणपट्टी भागात देखील पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील ज्यांचा कांदा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे, त्यांनी 7 तारखेच्या आत तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवावा, म्हणून हे सगळ्यांना सांगण्यात येत आहे। 7 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये अवकाळीचं संकट आहे। दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सर्व दूर पडणार नाही, म्हणून हा अंदाज देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचा। विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे, विजेच्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे, वीज वारा देखील असणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज द्यावा। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल, म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या पिकाचं नियोजन करावे। धन्यवाद।